गणेश भक्तांच्या उत्साहात निघालेल्या लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीतून पुढे सरकत अखेर ओपेरा हाऊस परिसरात दाखल झालेला आहे। भक्तांच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात राजा पुढील मार्गक्रमण करतोय, तर रस्त्यावरती श्रद्धाळूंची मोठी गर्दी सध्या उसळल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर काल 10 वाजता ही मिरवणूक निघालेली आहे आणि तेव्हापासून आपण बघतोय तर लालबागचा राजा अजूनही मार्गस्थच होतोय, अजूनही त्याचं विसर्जन झालेलं नाहीये। ओपेरा हाऊस पर्यंत हा लालबागचा राजा पोहोचलाय, काही वेळातच त्याचं आता विसर्जन केलं जाईल। आपण बघतोय लालबागचा राजा मुंबईची शान म्हणून त्याला ओळखलं जातं आणि नवसाला पावणारा असा हा देव आहे। त्यामुळे वर्षभर संपूर्ण मुंबईकरच नाही तर देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल होत असतात। 10 दिवसांमध्ये त्याचं दर्शन घेत असतात, साकडं घालत असतात। अखेर काल 10वा दिवस होता, विसर्जन मिरवणूक निघाली होती, मात्र अजून सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी इतकी गर्दी उफाळली आहे की विसर्जन होऊ शकलं नाहीये। तर पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय, पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहेत। काल जरी विसर्जन मिरवणुका सुरुवात झाल्या असल्या तरी सुद्धा अजून कुठेच विसर्जन झालेलं नाहीये। रक्षाबंधन आपले प्रतिनिधी थेट पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, तिथल्या मिरवणुकांची नेमकं सध्या कशी परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? गेल्या 20 तासांपासून अधिक काळ सुरू असलेली पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जनाची मिरवणूक अजूनही सुरू आहे। मी सध्या अलका टॉकीज परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जोश जो आहे तो कुठेही कमी झालेला नाहीये। भाविकांचा उत्साह आहे तो सुद्धा कुठे कमी झालेला नाहीये। सकाळी 6 वाजताच डीजेचा दणदणाट जो आहे तो सुरू झाला होता। काल रात्री 12 वाजेला सगळे डीजे जे आहेत ते बंद करण्यात आले होते। सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानाचे गणपती असतील तर त्यासोबतच इतर प्रमुख गणेश मंडळांचं विसर्जन जे आहे ते काल संध्याकाळी पार पडलं होतं। पण पुण्यातल्या गणेश मंडळांची संख्या जी आहे ती मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेश मंडळं आहेत, त्यामुळे या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला वेळ लागतो। आपण पाहू शकतो की लक्ष्मी रोड असेल, कुमठेकर रोड असेल किंवा केळकर रोड असेल, हे तिन्ही रस्त्यांवर सध्या आपल्याला डीजेच्या मोठमोठ्या भिंती ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आणि त्यासोबतच या सगळ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तोही कुठे कमी झालेला नाहीये। पोलिसांकडनं वारंवार या सगळ्या गणेश मंडळांना आवाहन करण्यात येतंय की तुम्ही तुमचे गाडे जे आहेत ते थोडेसे पुढे घ्या, म्हणजे सगळ्यांना ही मिरवणूक जी आहे ती लवकर संपन्न करण्यात येईल। काल सकाळी 9:30 वाजता पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची म्हणजेच मानाच्या पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती। आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 7 वाजता आहेत आणि आपण विचार करू शकतो की 20 तास झालेले आहेत। 20 तासांपेक्षा अधिक काळ उलटलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अजूनही आपण बघितलं तर 20 तासांपेक्षा जास्त झाले तरी मिरवणुका सुरूच आहे। आपण अक्षय असंच आमच्यासोबत जोडून राहा। तुर्तास आपण मुंबईत येतोय, मुंबईतही दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणूक तुम्ही सध्या बघताय। अनेक मोठे भव्य दिव्य असे गणपती आहेत ज्यांचं अजूनही विसर्जन झालेलं नाही आहे। गिरगाव चौपाटीवरती ते पोहोचत आहेत आणि काही वेळातच त्यांचं विसर्जन केलं जाणार आहे। तर ही सगळी दृश्य तुम्ही बघताय। लालबागचा राजा ओपेरा हाऊसपर्यंत पोहोचलेला आहे, काही वेळातच तो गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल आणि त्यानंतर त्याचं विसर्जन केलं जाईल। तर मुंबईत सुद्धा 12 ते 15 तासांच्या वर 18 तासांच्या वर वेळ होत आलेली आहे, तरी सुद्धा विसर्जन झालेलं नाही। मिरवणुकांचा हा मोठा वेळ आपण पाहू शकतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।